सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती हिंड तया मागे पुढे नासे कोडे सकळही नासे कोडे सकळही नासे कोडे सकळही हिंड तया मागे पुढे नासे कोडे सकळे नासे कोडे सकळे नासे कोडे सकळे घरी दारी वसे हरी विश्वंभरी भावजा हिंड तया मागे पुढे नासे कोडे सकळही हिंड तया मागे पुढे नासे कोडे सकळे नासे कोडे सकळे नासे कोडे सकळे निळा मने संदेह नाही निळा मने संदेह नाही हो निळा मने संदेह नाही मने संदेह नाही निळा मने संदेह नाही भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी भक्ता पाहे यावरी निळा मने संदेह नाही भक्त पाहियावरी भक्त पाहियावरी भक्त पाहियावरी हिंड तया मागे पुढे हा तया मागे हो हिंड तया मागे पुढे मागे पुढे हिंड तया मागे पुढे नासे कोडे सकळही नासे कोडे सकळही नासे कोडे सकळही हिंडे तया मागे पुढे नासे कोडे सकळे नासे कोडे सकळे नासे कोडे सकळे विठ्ठल चला विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा हा विठ्ठल 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 हा हा विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतन की विठ्ठल 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 भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नासे कोडे सकळही प्रस्तुत प्राप्तस्थळी संप्राप्त कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं ज्यांच्या अभंग संहितेला चंद्राची शीतलता सूर्याची प्रखरता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता असे देवमान्य संत संतमान्य संत अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे एकनिष्ठ शिष्य असणारे
पिंपळनेर निवासी संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून निळोबाराय महाराज देवाला काय आवडतं अर्थात देवाच्या आवडीची मीमांसा करतात. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हा विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग संत श्रेष्ठ निळोबाराय महाराजांचा आहे आणि प्रस्तुत अभंगातून निळोबाराय महाराज देवाला काय आवडतं देवाची आवड या अभंगातून सांगतात. आपण जर चिंतन केलं तर जगामध्ये आपल्याला 3 आवडी पाहायला मिळतात. एक जीवाची आवड आहे म्हणजे तुमची आमची, एक जीवाची आवड आहे, दुसरी साधूची आवड आहे आणि तिसरी देवाची आवड आहे. विठ्ठल विठ्ठल पहिली आवड आहे जीवाची आवड. जीवाला काय आवडतं म्हणजे तुम्हा आम्हाला काय आवडतं. खरं तर तुमची आमची आवड कीर्तनात सांगायसारखी नाही, हार्मोनियम असतं. कोणाला काय आवडेल कोणाला काय आवडेल काही सांगता येत नाही. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. त्याचं कारणही तुकोबाराय सांगतात. हे जग आहे हा समाज आहे तो एक प्रकारचा नाही. मग किती प्रकारचा आहे. प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 ओ प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन्म तुका म्हणे केले जन्म म्हणे केले जना तुका म्हणे केले जना तुका म्हणे केले जना तुका म्हणे केले जना प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन तुका म्हणे केले जन प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जना तुका म्हणे केले जना तुका म्हणे केले जना. जीवाच्या आवडीचा विचार करत असताना जीवाच्या आवडीमध्ये भिन्नता आहे. त्याचं कारण एक आहे. हा समाज आहे तो एक प्रकारचा नाही. किती प्रकारचा आहे. 3 प्रकारचा आहे. समाजामधील लोक काही सत्वगुणी आहेत, काही तमोगुणी आहेत आणि काही रजोगुणी आहेत. म्हणून प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. बघा ना, कुणाला खायला आवडतं, काही कुणाला प्यायला आवडतो, 4-5 नमुन्याचं. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. जीवाची आवड वेगळी आहे. पण ज्ञानोबारायांनी जीवाची आवड सांगत असताना प्रामुख्याने जीवाच्या 2 आवडी सांगितल्या. जीवाला काय आवडतं ज्ञानोबाराय गोड वर्णन करतात. जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. जीवाला काय आवडतं. ज्ञानोबारायांनी जीवाची आवड सांगत असताना ज्ञानोबारायांनी जीवाची पहिली आवड सांगितली. प्रत्येक जीवाला सार्वभौम पद अर्थात प्रत्येकाला सत्ता आवडते. मृदंगाचारी सत्ता कशाला म्हणायचं. मी सांगावं पुढच्याने ऐकावं याला म्हणायचं सत्ता. हे राजकारणातलं नका बघू, घरात सुद्धा बघा. अरे बायकोला वाटतं नवऱ्याने माझं ऐकलं पाहिजे, नवऱ्याला वाटतं बायकोने माझं ऐकलं पाहिजे आणि नवरा बायकोला वाटतं पोराने आमचं ऐकलं पाहिजे.